पुण्यात जॉब करणाऱ्या माणसांची सुरुवात ही PMPL ने होता आणि ह्या काय त्यांच्यासाठी नवीन नसता. आणि माझ्या रोजच्या व्लॉगमध्ये तुमका आवर्जून ऐका येणारो शब्द म्हणजे माका आज लेट झालेलो आणि ह्याची तुम्ही सवय करून घ्या. तर राम राम गायजांनो, वेलकम टू माय अजून एक मिनी व्लॉग. तर माका बसची सुद्धा साथ इथपर्यंतच होती. आता ऑफिसचं पल्लो गाठूसाठी माका पायपीट करूची येतली. आणि आज मी केस धुतलेले होते तर केस माझे असे गळा होते ना जसे की एका मिनिटात 1000 केस येतात. आधी पोरी घाबरायचे पण आता पोरग्यांका घाबरान राहावं हव्या की टकली बायको मिळाली तर. असो, आज आमच्या ऑफिसमध्ये सिक्रेट सांताचे चिठ्ठ्या पाडले होते. आणि सिक्रेट सांता हे गेम काय असा हे कोणाक माहीत असं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नाही तर क्रिसमसच्या दिवशी मी तुमका तो रिव्हील करीनच. माझी प्रोफेशनल लाईफ आणि ऑफिसचं रुटीन मी तुमका एवढाच दाखवू शकते. ऑफिस वगैरे सगळा झाला त्याच्यानंतर मी निघालाय घराकडे जाऊ. ऑफिसमधनं घराकडे येऊचो किती तो मोठा प्रवास असतो ते काहीच वाटत नाही, पण जे 4 मजल्यांचा गड असताना तो चढताना जो जीव वर येताना काय सांगा तुमका मंडळीनो. असो, अशा प्रकारे मी रूमवर पोचलेला होते. हो बघा, हो माझं सगळ्यात मोठं फॅन. आणि मी माझ्यासोबत बोलल्याशिवाय तो व्हिडिओ कॉल ठेवणार आहे अजिबात कधीच. हस विटू हस. कोणाकोणाक माहीत आहे हो मनुष्य भलो 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 मनुष्य. त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याकडनं आज गावावरसून इला हा माणूस मस्तपैकी. तर ते ना काय काय आणले ना गावावरसून. काय काय आणलं हे काय आणलं ना, शेंगदाण्याचे. नंतर ह्याच्यात काय सुके मासे. ह्याच्या जीवार आम्ही जगतो शहरात. पपई रे देवा, पपई पपई इसमें है आगर. ह्या मेन असा. ह्या खय नाही गावना हडे मासे बिशे तुमका गाव दिली. ह्या खय नाही गावाचा. आगाळ तिरफळा सगळा. आणि मासे पण भाजून आणलेले तर आमचं थेरलो नाही सॉरी आमचं झालं गुरुवार. तर आम्ही ते भाजून रुमात ठेवलं कारण किचन मध्ये आमच्याकडे जे आतंकवादी घुमताय. तसं ह्या लक्ष्मीचा आज उपवास असा. तर आमच्याकडे उपवासाचा स्पेशल भात असा पिवळो. डाळ भात करूक नाही, आम्ही डायरेक्ट डाळ भात मिक्स केलो. खिचडी, पापड भाजलो, लोणचा असा आणि चाय असा. ह्याच्यामुळे आमका सवय लागली जेवताना चाय पिऊची. अरे चहा पिणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि कोकणी माणसांका ही चाय काय नवीन नसते. तर अशा प्रकारे आमच्या दिवसाची एंडिंग झालेली. आता आम्ही मस्तपैकी जेवतलो आणि मग प्लॅन असा रात्री परत उठान जेवचो कारण मासे आणले गावाकडच. सो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.